स्टेरॉइड हे एक प्रकारचे औषध आहेत. ही औषधं ह्यांच्याबद्दल काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ह्याच्याबद्दल आता समजून घेऊया. मी डॉक्टर सुशांत शिंदे आणि रुमॅटॉलॉजी इंडिया हा आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत रुमॅटॉलॉजी, आमवात यासारख्या विषयांबद्दल माहिती पोचावी, त्याच्या उपचारांबद्दल माहिती पोचावी आणि त्याचा फायदा त्यांना व्हावा. आपल्याला किंवा आपल्या परिवारमध्ये कोणाला जर आमवात असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, स्टेरॉइड जे आपण म्हणतो त्याला आम्ही टेक्निकली म्हणू ग्लुकोकॉर्टिकॉइड. ग्लुकोकॉर्टिकॉइड किंवा स्टेरॉइड ही एक अशी गोष्ट आहे जी आपलं शरीर स्वतः बनवतं. आपल्या शरीरामध्ये एक ग्लँड आहे ज्याला आपण ॲड्रिनल ग्लँड म्हणतो. ही ॲड्रिनल ग्लँड छोटीशी ग्लँड आहे जी आपल्या किडनीवर बसलेली आहे आणि ही ग्लँड दररोज सकाळी आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचं एक स्टेरॉइड बनवते. ह्या स्टेरॉइडचं काम आहे, असं समजून चालू शकतो आपण, की ह्या स्टेरॉइडचं काम आहे आपल्याला ताकद देणं, सकाळी उठल्यावर एनर्जी देणं, ज्याच्याने आपलं दिवसभराचं मेटाबॉलिझम, दिवसभराचं काम चालू शकतं. हा आपला स्ट्रेस हॉर्मोन सुद्धा आहे. जर कुठल्या व्यक्तीला ताप असेल किंवा कुठल्या व्यक्तीला काही स्ट्रेस असेल, त्यावेळेला शरीरात कॉर्टिसॉलची मात्रा वाढते. आता 1950च्या सुमारास ह्या कॉर्टिसॉलचा शोध लागला आणि ज्या सायंटिस्टनी ह्याचा शोध लावला त्याला हेही कळलं, ह्याचा वापर जर आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये केला गेला तर पेशंटची लक्षणं भरपूर प्रमाणात कमी होतात. इनफॅक्ट ही एवढी मोठी डिस्कव्हरी होती की त्यासाठी त्या व्यक्तीला नोबेल पारितोषिकही दिलं गेलंय. आता त्यावेळेला जेव्हा स्टेरॉइडचा वापर सुरू झाला तेव्हा जे माहीत नव्हतं ते म्हणजे हे की स्टेरॉइड एका प्रमाणापेक्षा जास्त आणि एका वेळेपेक्षा जास्त जर दिलं तर नुकसानही करू शकतं. येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला कळू लागलं, सायन्सलाही कळलं, की जर स्टेरॉइड एका प्रमाणापेक्षा जास्त वापरलं तर साईड इफेक्ट येऊ शकतात. हे साईड इफेक्ट म्हणजे कोणते? तर हे साईड इफेक्ट आहे वजन वाढणं, चेहऱ्यावर केस येणं, त्याचबरोबर पोट वाढणं, चेहऱ्याला सूज येणं, पाठीला सूज येणं, पण हातपाय बारीक पडणं. जर जास्त वेळ स्टेरॉइड वापरले गेले तर हाडं ढिसूळ होणं, डोळ्यामध्ये कॅटरॅक्ट होणं, मसल्सची ताकद कमजोर होणं, ज्यामध्ये उभं राहायला त्रास होणं आणि डायबिटीज, ब्लड प्रेशर सारखे आजार येणं. हे सगळे सिरियस प्रॉब्लेम्स होते स्टेरॉइडचे आणि त्यामुळे विथ टाइम नवीन औषधं यायला लागली जी स्टेरॉइड्स नव्हती पण स्टेरॉइडचं काम देऊ शकत होती विदाऊट इट साईड इफेक्ट. आज बहुतेकशी रुमॅटिक आजारांमध्ये ह्या औषधांचा, ज्यांना डिसीज मॉडिफाईंग औषधही म्हटलं जातं, ह्यांचा वापर केला जातो. पण आपण पुन्हा वळूया स्टेरॉइडकडे. मग म्हणजे स्टेरॉइड वाईट आहे का? नाही. हळूहळू आपल्याला समजू लागलंय की स्टेरॉइड चांगलं आहे, परंतु एक ठराविक डोसमध्ये आणि एक ठराविक वेळेसाठी वापरलं तर. जेव्हा आपण स्टेरॉइड एका ठराविक डोसमध्ये ठराविक वेळेसाठी वापरू शकलो तर ते आपल्याला फायदा देतं. हेही समजणं महत्त्वाचं आहे की काही आजारांमध्ये, जसं की ल्युपस, काही आजारांमध्ये जे व्हॅस्क्युलायटिस आहेत किंवा हे मोठे आजार आहेत, ह्याच्यामध्ये स्टेरॉइड कॅन बी लाईफ सेव्हिंग ऑल्सो. सो फक्त ह्या भीतीपोटी की इंटरनेटवर कोणीतरी वाचलं किंवा कोणीतरी सांगितलं स्टेरॉइड खाल्ल्याने काहीतरी होईल, ह्या भीतीपोटी स्टेरॉइडचं औषध सोडू नका. बरं, जर कोणी स्टेरॉइड ऑलरेडी घेत असेल तर त्या स्टेरॉइडचा शरीरावर एक अजून परिणाम होतो, तोही समजणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं या व्हिडिओच्या सुरुवातीला, शरीरामध्ये स्टेरॉइड रोज बनतं. जर बाहेरून कोणी व्यक्ती स्टेरॉइड घेत असेल तर आपलं शरीर त्याला ऍडजस्ट करतं आणि हळूहळू ते स्टेरॉइड बनवणं कमी करतं. मग आता आपलं शरीर अवलंबून आहे बाहेरून येणाऱ्या स्टेरॉइडवर. अशा व्यक्तीने जर अचानक भीतीपोटी किंवा कुठल्या कारणाने स्टेरॉइड घेणं बंद केलं तर अशा वेळेला बाहेरून स्टेरॉइड आलं नाही, शरीराने स्टेरॉइड बनवलं नाही आणि एक महत्वाचा अवयव, एक महत्वाचा हॉर्मोन आपल्या शरीरातला कमी पडला, ह्याला म्हटलं जातं ॲड्रिनल क्रायसिस. ॲड्रिनल क्रायसिस हा सिरियस प्रॉब्लेम आहे, कारण अशा वेळेला ब्लड प्रेशर कमी पडू शकतं, चक्कर येऊ शकते, उलट्या सुरू होऊ शकतात आणि हे स्टेरॉइड विड्रॉलचे सिम्पटम्स त्यांना होतात जे अचानक स्टेरॉइड बंद करतात. सो भीतीपोटी स्वतःहून स्टेरॉइड थांबवू नका. जर तुम्हाला स्टेरॉइड चालू असेल तर ते रुमॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्या अंडरच त्याला कमी करा. स्टेरॉइड जर चालू असेल तर ते बंद करण्याआधी त्याच्यासाठी डीमार्ट्स नावाची वेगळी औषधं देण्याची गरज लागू शकते, जे तुमच्या मूळ वाताचा जो आजार आहे त्याला कमी करतील आणि स्टेरॉइडची गरजच कमी भासेल. पण स्टेरॉइड अजिबात नको हे म्हणणंही कदाचित चुकीचं आहे. स्टेरॉइडचा योग्य वापर, योग्य टाइम, योग्य डोस हे सर्व डिसाईड करू शकतात रुमॅटॉलॉजिस्ट. सो तुम्हाला जर वाताचा आजार असेल, 1. स्वतःहून स्टेरॉइड घेऊ नका. 2. स्टेरॉइड चालू असेल तर स्वतःहून बंदही करू नका. पण 3. स्टेरॉइडला घाबरू नका. योग्य डोस वापरण्यासाठी रुमॅटॉलॉजिस्टना भेटा. आपले काही प्रश्न असतील तर प्लीज ते कमेंट सेक्शनमध्ये टाका. वी विल ट्राय टू रिस्पॉन्ड बॅक. अजून काही असेल तर आपल्या डॉक्टरशी डिस्कस करा. नमस्कार आणि जय हिंद.